महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळा क्रमांक 15 मध्ये स्वच्छतेबद्दल मुलांना माहिती देण्यात आले व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी याकूब मद्राशी व एस.आय. माळी उपस्थित होते। सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि यावेळेला मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही सगळे आनंदी आहात का? तर शाळा ही फार महत्त्वाची आहे, शिक्षण ही फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आणि तुमच्या मनामध्ये कोरून ठेवायचं की आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे। आणि शिक्षण घेतल्यानंतर आज आम्ही ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला आम्ही शिक्षणामुळे आहोत आणि म्हणून शिक्षणाला फार महत्त्व आहे। आणि आपल्याला जे शिकवतात ते आपले गुरु असतात। नेहमी लक्षात ठेवायचं, आपले आई वडील आपले गुरु आहेत आणि नंबर 2 आपल्याला जे शिकवतात ते आपले गुरु आहेत। आणि म्हणून शिक्षकांना नेहमी त्यांचा आदर ठेवायचा। शिक्षक जे सांगतील त्या पद्धतीने आपण वागायचं आणि वर्गात जे काही तुम्हाला अभ्यास दिला असेल तो अभ्यास घरी जाऊन करायचा, खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा। अभ्यास किती वेळ करणार आपण? अर्धा तास 1 तास अभ्यास करणार, बाकी सर्व जे आपल्याला वेळ राहतो त्या वेळेमध्ये तुम्ही खेळणार आहे। आणि म्हणून अभ्यास फार महत्त्वाचा आहे। आज आम्ही अभ्यास केलो म्हणताना तुमच्या समोर आम्ही या ठिकाणी उभा आहे। म्हणून तुम्ही देखील शिक्षकांचं ऐकून शिक्षक जे काही तुम्हाला अभ्यास देतील ते अभ्यास घरात निश्चित करणार ना? सगळ्यांनी अभ्यास करणार का? आपण शपथ वाहूया का की मी अभ्यास करेन? ओके, तर आता हे झालं तुमच्या शिक्षणाविषयी। आता मी तुम्हाला एक दुसरा विषय सांगणार आहे, स्वच्छतेच्या विषयी। आपण नेहमी स्वच्छ राहायला पाहिजे। आपले जे कपडे आहेत तेच कपडे आम्हाला धुवायचे आहेत। आपले आई वडील ते कपडे आपल्याला धुवून देतात आणि आपल्याला नेहमी सकाळी आंघोळ करायचं आहे आणि स्वच्छ कपडे घालूनच आपल्याला शाळेमध्ये यायचं आहे। म्हणून आपण स्वच्छतेबाबत एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला राहायचं आहे। तिसरी गोष्ट, स्वच्छतेमध्ये अनेक विषय आहेत। त्यामधील पहिला विषय आहे आपण स्वच्छ कपडे घालणे, आपण स्वच्छ आंघोळ करणे आणि आपण नेहमी स्वच्छ राहणे। हा एक विषय झाला। दुसरा एक विषय आहे जो आपण घरात होणारा जो कचरा आहे तो कचरा आपण इतर ठिकाणी कुठेही टाकतो। तुम्ही टाकतात असं म्हणत नाही, तुम्ही टाकत नाही, परंतु तुमची आई, तुमचे वडील, तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे काका किंवा असे घरात कोणी मोठं कोण असेल तर ते एका बादलीमध्ये कचरा एकत्र साठवतात। त्यांना जाऊन आज तुमच्या मार्फत मी त्यांना एक निरोप देणार आहे। तुम्ही जाऊन प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांना जाऊन सांगायचं आहे, आमच्या शाळेत आज कोणतरी आले होते आणि तिने आम्हाला स्वच्छतेविषयी सांगितलेलं आहे। आपल्या घरात कचऱ्याची बादली आहे का? आई किंवा वडील असतील तर वडिलांना विचारायचं, आपल्या घरात कचऱ्याची बादली आहे का? मग असेल तरी एकच बादली असणार। आपल्याला तरी 2 ठेवायला सांगितलं शाळेमध्ये। मी तुम्हाला आता सांगणार आहे 2 कशासाठी ठेवायच्या। एकामध्ये ओला कचरा ठेवायचा आहे, एकामध्ये सुका कचरा ठेवायचा। हे 2 बादल्या ज्याच्या घरात असतील ते उत्कृष्ट घर म्हणून मी या ठिकाणी सांगतो। परंतु ज्यांच्या घरात एकच असेल तर त्यांनी आज जाऊन आपल्या आईवडिलांना सांगायचं की दुसरंही ठेवायचं आणि दोन्ही वेगवेगळा कचरा आपल्याला ठेवायचा। आणि तो कचरा ज्या वेळेला घंटागाडी आपल्याकडे येईल त्यावेळेला तो कचरा घंटागाडीतच टाकायचा। हे तुम्ही आपल्या आईवडिलांना, आपल्या बहिणीला, आपल्या काकांना, मावशीला, तुमच्या बरोबर जो कोण असेल त्यांना तुम्ही सांगा की आपला कचरा आपण घंटागाडीमध्येच टाकणार आहे। मग याचा उपयोग काय होणार आहे? आपला कचरा आपण घंटागाडीत टाकल्यानंतर तो कचरा त्यांनी घेऊन जाऊन तिथं प्रोसेस होणार आहे, त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे। आणि तोच कचरा समजा घंटागाडी आली आणि त्यावेळेला आई आंघोळ करत असेल किंवा बाबा आंघोळ करत असेल, घरात कुणी नसेल तर तो कचरा काय करणार आपण? तो घंटागाडी निघून जाणार। मग घंटागाडी गेल्यानंतर काय करेल आपली आई किंवा ताई, बहीण, भाऊ, वडील काय करतील? तो घंटागाडी गेल्यानंतर तो कचरा एका प्लॅस्टिक कागदात घेणार आणि गाडीवरनं जाता जाता कुठेही टाकून देणार। मग त्याच्यामुळे अनेक रोगराई होणार, माशा होणार, त्याच्यापासून अनेक तुम्हाला किटाणू होणार आणि त्याच्यातून तुम्हाला रोगराई, आम्ही प्रत्येकजण जे आजारी पडतो आज ते या कारणामुळे आजारी पडतो। आणि म्हणून आमचं काम आहे आपल्या आईवडिलांना तुम्ही जाऊन सांगायचं आहे की आपण कचरा कुठेही बाहेर टाकायचा नाही, फक्त आणि फक्त घंटागाडीतच कचरा टाकायचा।
आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.